सालुंके ही सलामीची जोडी पहा मिळतो आपल्याला ओपनिंग प्लेयर कडाव संघाचे. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पहिल्याच बॉल वरती झालाय चौकाराचा आगाज. कुशलच्या पाठ मधून शानदार चौकार. चौकाराने आगाज केला जातोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेला. पुन्हा चौकार. लागोपाठचा दुसरा 4 कुशलच्या बॅट मधून. लागोपाठचे 2 चौकार येत असताना पाहायला मिळाले. फिल्डिंग मध्ये आणखीन बदल करत असताना टीमला पाहतोय आपण. आताचा बॉल स्लो होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केला. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलं गेलंय आणि त्याच्यावरती फटका खेळत असताना चेंडू निघून जातोय. एसटी रक्षकाकडे डॉट बॉल. सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. पुन्हा एकदा वा मस्त गोलंदाजी पाहतो आपण. 2 चेंडू तर निर्धाव फेकले जातात. 4 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावा स्कोर बडवरती आहेत. प्रथम मात्रेला पाहतोय गोलंदाजी करत असताना. दोन चौकार 2 चेंडू डॉट. यावेळेस चांगला चेंडू होता. डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय. धावचीची संधी आहे मात्र टप्प्यावरती थ्रो केला गेलाय आणि तोपर्यंत रन्स कंप्लीट केली गेली. भरपूर वेगाने आले फिल्डर आणि 2 धावा एकवटल्यात. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पहा मिळतं आपल्याला. 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला आहे. हो फिल्डर समोर आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर 2 चेंडू डॉट. 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि आता चेंडू डॉट आला. एकंदरीत पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद 10 अशी धावसंख्या आहे कडाव संघाची. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 10 धावा पाहायला मिळाल्या. संत सुरुवात केली जातोय मात्र आपले विकेट बचावून ठेवला. कुशल 10 या धावसंख्येवरती खेळत असताना त्याने 6 चेंडूंचा सामना केला आणि 10 ही संख्या बनवली आपल्या टीम साठी. पॉवर प्ले मध्ये गोलंदाज येतोय सिद्धार्थ पाटील. हा गोलंदाज आपल्याला पाहा मिळतोय.
कल्पेश सामके स्ट्राईक वरती. बिनबाद 10 अशी धावसंख्या आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. हा पटका चांगला आहे, बाहेर निघाले आणि चेंडू डीप कव्हरला पाठवून दिलाय. कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून पहिला चौकार. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटांचा संपर्क नाहीये तोपर्यंत चेंडू निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता होत असताना धाबा एकूण झाल्या त्या बिनबाद 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. हा नेवालीपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका, कारण कदाचित जर पुढचा संघ नाही आला तर तुमचा सामना खेळवावा लागेल. हो येथे चांगला फटका आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार. दोन चौकार येत असताना या ओव्हरमध्ये सुद्धा सध्या पाहतोय आपण कल्पेशला स्ट्राईक वरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मधून सीमा पार. तिसरा चौकार. तीन चौकार ओव्हर मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली अशी बॅटिंग. 22 धाबा स्कोरबोर्ड वरती होत असताना 2 to go. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. डॉट चेंडूची सांगता. हो बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. लिडिंग एज. चेंडू पाठीमागे पकडला गेलाय कॅच आणि ज्या फलंदाजाने 3 चौका ठोकले होते त्या कल्पेश साळुंकेची खेळी संपुष्टात. पहिला विकेटचं पतन. पहिला धक्का लागला या टीम कडावला. अभि देवगर येतोय आता.
बंडाऊनला खेळासाठी 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये 22 वरती पहिला धक्का लागलाय. पुन्हा एकदा प्रथम मात्रे गोलंदाजीला येतोय. आज स्वप्नील मात्रे नाहीये, त्यामुळे कुठेतरी आज कमतरता जाणवेल, कारण नेहमी एक षटक फेकत असतो. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, समोर खेळल्यात स्क्रीनच्या भरून जात असताना स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार. कुशलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 28 ही धावसंख्या पाहतोय आपण. घडी पाहतोय आपण. हलकासा अपील करण्याचा प्रयत्न, अपीलामध्ये जास्त उत्साह होता पाहिला अमित डांगरे सरांनी, आणि त्यानंतर निर्णय दिला नॉट आउट. षटकारानंतर चेंडू डॉट येत असताना पहा मिळतोय प्रथम जो दुसरा स्पेल आता आलतो आपल्या संघाच्या पतीने. हो, चांगला बॉल होता. अगदी बॉलर टू हेड खेळत असताना एकच धाव मिळेल. एकेरी धाव 29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तिसरं षटक मार्गस्थ असताना अभि देवगरेला पाहतोय आता मैदानामध्ये. बिग शॉट, मात्र जास्त उंची लांबी तेवढी होईल का? हो, तिथे स्वप्नील आहे. प्रयत्न चांगले होते, मयूर होते, आणि त्याच्या अब्बाक्याच्या बाहेर बॉल गेलाय डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. सहा धावा पाहायला मिळाला. प्रथम वरती आता हल्ला चढवला जातोय. 2 षटकार आल्यात, त्याच्या विरोधात 35 धावसंख्या पहा मिळाली. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर असताना टू गो. एकच धाव मिळेल. आता थोडासा चेंजेस क्या जातोय, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकतोय. 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अतिशय चांगला स्टार्ट मिळाला. या ओव्हरमध्ये 2 षटकार येताना आपण पाहिले, आणि त्या षटकाराच्या मदतीने मात्र आता धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, चांगला बॉल होता, अगदी चांगला चेंडू. मयूर मात्र वेगाने आल्यात. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ, आणि षटक संपलाय. तिसरा, आणि दाबा झाल्या त्या शिवशक्ती कडव संघाच्या 37.
धावसंख्या 37 आहे. 3 ओव्हरमध्ये चौथ्या षटकाला होते सुरुवात. प्रारंभ होत असताना दक्ष मात्रेला पाहतोय. टीम आदर्श पडलेगाव संघाच्या वतीने स्पर्धा पाहतोय. या टेनिस cricket.in या वाहिनीवरती आपण जावणी स्पर्धा पाहू शकता. चांगली बॅटिंग झाली सध्याच्या स्थितीला पाहतोय कडाव संघाची. चौकार षटकार येत असताना आपण पाहिले सातत्याने. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड, यू मिस. धक्का लागलाय दुसरा कडाव संघाला. सदतीस या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागत असताना पहिला अतिशय चांगला बॉल होता. बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा खाली राहिलाय आणि त्यामुळे चेंडू अगदी यष्ट्यांवरती जाऊन आदळला. चला नवीन बॅटर आता विशाल. चांगला बॉल होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ट्राईप केला जातोय कव्हरच्या दिशेला. तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. 38 धाबा. पहिल्याच बॉलवरती चांगली विकेट मिळाली. मोठी प्राइज विकेट कुशलची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव घेऊन स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. अभिला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. या ठिकाणी एजंट टेकन. गुड कॅच. जबरदस्त एष्टी रक्षण. जितेश पाटील होते. एका हाताने छेल टिपलाय. आणखीन एक मोठी विकेट मिळाली आहे. ज्या फलंदाजाने षटकाराने आगाज केला त्यालाच मात्र अभि देवघरेला पाठीमागे परतवलं जात आहे. बिग विकेट बिग लॉस. टीम शिवशक्ती कडाव. एकाच ओव्हर मध्ये दोन मोठे धक्के लागले. अतिशय चांगले दक्ष कामगिरी पाहा मिळतो आपल्याला. या ओव्हर मध्ये चांगले धक्के दिले जातात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना बॉलला उडवला. डिपेक्सचा कबरला चेंडू चाललाय. वन बाउन्स. 4 चौकार. गुड शॉट. धाबा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एज लागून चेंडू पाठीमागे निघून जातोय. तोपर्यंत एकच धाव. चौकारानंतर कमबॅक करत असताना एकेरी धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागतोय. थोडस कमबॅक राहिला. एक या ओव्हर मध्ये गरज होती कारण 3 ओव्हर मध्ये चांगल्या स्थितीत होता. 37 धाबा झाल्या होत्या कडाव संघाच्या. मात्र त्यानंतर पाहतोय आपण आता या ओव्हर मध्ये 2 मोठे विकेट. चौकार. त्यानंतर एकेरी धाव. पुन्हा एकदा कोलो टप्प्याचा बॉल. बॉलर्स ड्राइव्ह बॅक खेळला जातोय आणि इथून षटक समाप्त होतोय. चौथं
चौथ्या षटकात चांगला राहिलंय दक्ष आणि 42 धाबा 43 धावसंख्या 43 झाल्यात. खेळाडू बाद झाल्यात ते 3. असलेले व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मिलिंद पाटील 40+ खेळाडू आणि आमचे शाखा प्रमुख दिलीप पाटील यांचं सुद्धा आम्ही करतोय सहर्ष स्वागत. धाबा झाल्यात ते एकूण आता 43. सोहम ठाकूरला पाहतोय शेवटचा षटक घेऊन आलाय सोहम. मागच्या ओव्हरमध्ये दक्षिणे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धाब्याचं षटक हाताला, एक चौकार आला, 2 महत्वपूर्ण विकेट मिळवले त्या ओव्हरमध्ये आणि आता चांगल्या रोखल्यात धावा मी म्हणेन. शेवटचं षटक मार्गस्थ आपल्याला पाहा मिळेल. सोहम आलाय 5वं षटक. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉल बराच वेळ लाभेत होता. या ठिकाणी आल्यात पुन्हा एकदा मयूर. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय मयूरचा आणि तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्यात स्कोरबोर्ड वरती. पाहतोय मंचावरती आमचे ज्यांनी या सायकल पुरस्कृत केले ते इब्राहिमभाई शेख हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर याच परिसरातील एक उद्योजक, क्रिकेटर, एक चांगले आयोजक श्री गणेश टीमचे सर्वात सर्वे आमचे नरेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. बिग शॉट डीप मिड विकेटला ठोकला षटकार. कॅमेरामॅन सांभाळून राहा जरा. पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेत आहे. नाहीये जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुभ अंतर. षटकार. धाबा नव्हत्या मात्र आता धाबांचा वेग वाढला. 57 धाबा झाल्यात. मागच्या षटकामध्ये दक्षिण अत्यंत चांगली गोलंदाजी दक्षता बाळगत असताना षटक फेकला आणि आता मात्र पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये धाबा येत असताना एज या ठिकाणी पाहतोय फलंदाज बाद. अखेरकार 2 षटकारानंतर बॅटरला बाद करण्यात आलाय. फलंदाज बाद. अरे भावा छाती फौलाद. थँक्यू डीसी.
57 धाबा झाल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये आला आता साहिलला पाहतोय आपण. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे आणि ते 2 धावा कंप्लीट होत असताना पाहिल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगली आता धावसंख्या 59. 59 धाबा झाल्यात. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल आहे. कॅच टिपला जातोय शेवटच्या बॉलवरती. 59 धावसंख्येवरती थांबवलाय टीम शिवशक्ती कडाव संघाला आणि 60चं लक्ष ठेवलंय ते मात्र आदर्श पडले गाव या टीमला. 12च्या सरासरीने आस्किंग रन रेट प्रति षटकामागे ठेवायचं आहे. मात्र जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवरती पुन्हा आम्ही इन्व्हाइट करू आमचे साथी सममालोचक मित्र मॅडी सरांचा आवाज आपल्याला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐका मिळेल. तोपर्यंत जाऊया डीजे. जीत ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. सरपंच चषक 2025 या विभागातील विद्यमान सरपंच त्याच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये सौ भाग्यश्रीताई भुईर यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांच्या उपस्थितीत आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आणि 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर प्रत्येकाला क्रिकेटमध्ये शिस्त असणं फार गरजेचं आहे. कारण सातत्याने आपण पाहतोय भव्य आणि दिव्य स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. 5 षटकांचे मॅच. एका बाजूला माऊ 11 शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असणारा संघ आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दक्ष मात्र आणि मयूर पाटील मयूर ठाकूर यांना तुम्ही वादन माफ करा, कारण सलामीची जोडी नेहमी आदर्श संघाची आपल्याला पाहायला मिळते. मयूर ठाकूर याच्या नावानंच हा संघ ओळखला जातोय आणि सध्या आपण पाहिलं तर ओपनिंग पेअर मध्ये मैदानामध्ये दाखल झाले. चला सामना ज्या ठिकाणी लगेच चालू करा विनंती राहील, कारण अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे या मॅच नंतर.
3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. माफ करा, कदाचित या विभागात सूर्यदेवता लवकर अस्ताला जाते आणि थोडंसं अंधाराचं साम्राज्य लवकर पसरतं या क्रीडा नगरीमध्ये. त्या कारणास्तव आपण लवकरात लवकर या मॅचकडे वळणार आहोत. चालू सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि या चालू सामन्यातून जो कोणता संघ विजय होईल तो संघ निवाळीपाडा या संघाच्या विरुद्ध खेळणार आहे. लक्षात असू द्या, सेकंड राऊंड मधून तो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निवाळीपाडा वर्सेस विनिंग टीम RCC राया वर्सेस हनुमान जोवेली. सेकंड राऊंडच्या मॅचेस आपल्या समोर येतील. चला मॅचच्या दिशेने जाऊ आपण. आणि आता या मॅचला टार्गेट असणार आहे एकंदरीत 60 धावांचं. 12ची सरासरी 12.00च्या सरासरीने या धावा चेस कराव्या लागणार आहेत. मयूर ठाकूर आणि त्याच्या साथीने दक्ष बात्रे आणि तितकाच आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय तितकाच मातब्बर आहे कुशल गुरव. भाऊ 11 शिवशक्ती कडाव संघाच्या वतीनं दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल ओर द स्टंप. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस. अगदी आपण पाहतो फुलर लेनचा बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर स्पीड भरपूर होतो, चांगला बाउन्स मिळतोय. परंतु फुल टॉस बॉल बॅटवरती आल्यानंतर चांगले फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सेन्सिबल क्रिकेट मयूर ठाकूरचा आपण नेहमीच पाहिलेलं आहे. एक सिंगल धाव धावफलकावरती जितका तो मयूर आक्रमक आहे तितका संयम देखील त्याचा आपल्याला पाहायला मिळत असतो. क्रिकेट या खेळामध्ये सातत्याने हे नाव देखील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणार आहे. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव कल्याण डोंबिवली परिसरातील हा संघ सध्या मैदानावरती खेळतो. तर दुसऱ्या बाजूला कर्जत विभागातील कर्जत तालुक्यातील शिवशक्ती कडाव. हो, पडल्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल. पहिला चेंडू जाऊ दिला. दक्ष बात्रेने लाईन रीड करतात आणि भन्नाट वेग आपण पाहतोय गोलंदाज कुशल गुरवचा वेग त्याची ओळख राहिलेली आहे. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये आपण आहोत. चांगली विव रचना क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. कल्पेश साळुंके जे मैदानाचे केंद्रबिंदू आहेत त्यांच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट. हो, पुन्हा एकदा बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सिंगल आणि एका सिंगलने संघाची धाबत संख्या पुढे जाईल ती 2 या अंकावरती. पहिलं षटक बारगस्त असताना चांगली बी रचना आपण चर्चा करत होतो फिल्डिंग बाबत. एसटी रक्षक त्याच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हरच्या दिशेने आपण पाहतो एक खेळाडू तैनात आहे. आणि मिडॉनला लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी हे क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेले आहे. कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा आणि स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळाले. प्रचंड उत्साह भाऊ 11 शिवशक्ती कडाव संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून ही अपील आपल्याला पाहायला मिळाली. डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. खरं तर वायडिस्ट लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात आहे आणि वायडिस्ट लॉंग ऑनला स्वतः संगणक अभि देवगरे पेट्रोलिंग करतायत. सिंगल डॉट ही धाबत संख्या सध्या पाहायला मिळाली. एक संपर्क नाहीये. पुन्हा एकदा फटक्यासाठी जागा बनवण्याचा प्रयत्न करत होते मयूर ठाकूर. किती वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल, चांगलं कमबॅक, निर्णायक षटक. P1 मध्ये पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज करतात कुशल गुरव. मातब्बर गोलंदाज आहे. सध्या आपण पाहतो बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कर्जत तालुक्यातील कडाव आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीतील एक दिग्गज संघ आहे आदर्श क्रिकेट संघ पडले. कमरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. भरपूर वेगाने आलेत. विक्रांत, काय जबरदस्त फिल्डिंग. किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिन बाद 4.
याच दरम्यान संजयजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बरोबर सकाळी ठीक 10:30 वाजता त्यांची उपस्थिती या ठिकाणी होती आणि आता संध्याकाळच्या सेशन मध्ये 4:20 त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवलेली आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत, वेलकम. या स्पर्धेच्या वतीनं जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD11 यांच्या वतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर RD11 चांदपचं हे क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. RD क्रीडा संकुल दर्जेदार गोलाकार पद्धतीचे कमी क्रीडांगण आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळत असतात, परंतु बदलापूरमध्ये अनेक क्रीडांगण हे तुम्हाला दर्जेदार वांगणी बदलापूर मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तेव्हा तेव्हा अशा पद्धतीचे अनेक क्रीडांगण आपण सर्वत्र पाहिलेली आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 2 मध्ये गोलंदाज भावेश. हो, यावेळेस वन शॉट नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला बॉल जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलेला दर्जेदार चौकार. किती इंटरेस्टिंग आहे. नो लुक शॉट अगदी आपण पाहिलं तर अप्रतिम अप्रतिम फटका पाहायला मिळाला दक्ष मात्रेचा. संघर्षाला खऱ्या अर्थाने आता इथून सुरुवात होईल, कारण आपण पाहिलं तर जवळजवळ 60 धावसंख्येचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4, म्हणजे विजयासाठी 56 धावांची गरज होती, ती 24 बॉल मध्ये. हो, समोर खेळलेत भावेश आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करताय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे हा डॉट बॉल. त्याच्या उंचीचा फायदा त्याला जरूर मिळेल गोलंदाज भावेशला आणि लगेचच कमबॅक करण्यात आलेला आहे. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी आहे. चौहो बाजूने आपण पाहतोय जणू काही आपल्याला घनदाट जंगल पाहायला मिळत आहे. थोडासा थंडगार वारा आता प्रत्येकाला संध्याकाळच्या सत्रामध्ये जाणवणार आहे या क्रीडा नगरीमध्ये. हो, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस ड्राईव्ह करतात, लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने अभि देवगरे चेंडूला लगेच उचलून फेक करतात, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, म्हणून वारंवार तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. मयूर ठाकूर अगदी आपण पाहतो थोडस शांत आहे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये मयूरने आपण पाहिलं तर संयमी खेळ दाखवलेला आहे, परंतु त्याला कुठेतरी या मॅच मध्ये आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे. 24 बॉल 56 धावांची गरज, 56 रन टू विन फ्रॉम 24 बॉल्स हे इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक होतं. गोलंदाज भावेश. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव बळेल, एकापेक्षा जास्त धावा काही बळत नाहीयेत आदर्श 11 क्रिकेट संघ पडली गाव संघाला, कारण आपण पाहतो जिथे जिथे आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, लगेच क्विक थ्रो देखील यष्टीरक्षक असो गोलंदाज असो त्याच्याकडे लगेच दिला जातो, म्हणजे कुठेही संधी या ठिकाणी प्राप्त करून देत नाहीयेत हे खेळाडू. माऊ 11 शिवशक्ती कडाव संघाचे कालच नेरलपाडा या विभागामध्ये आपल्या नावाचा दबदबा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. तो संघ कडाव आता मात्र बदलापूर वांगणी परिसरात दाखल झाला. फुल टॉस बॉल दक्ष मात्रेसाठी क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतायत. चांगला अनुमान त्यांनी लावलेला आहे. अगदी आपण पाहतोय चांगला अंदाज लावत असताना टिपलाय झेल पाहावं लागेल. फलंदाज ठिकाणी होतो फेल आणि आता आपण चेक करणार आहोत. झेल तर त्या ठिकाणी टिपला गेलेला आहे, परंतु चेक करू ओव्हर द वेस्ट हाईट साठी. जर फेअर लिगल बॉल असेल तर फलंदाज दक्ष मात्रेला परतावा लागेल, आणि जर कदाचित नो बॉल असेल तर मात्र धाव 1 मिळेल. 1+1 अशा 2 धावा मिळणार आहेत. पाहू आपण लगेच तिसऱ्या पंचाची मदत घेऊ, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. जाऊया ग्रामीण टेनिस बॉल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीकडे आणि लगेच आपण चेक करू. आम्हाला आमच्या तिसरे ऑफिशियल सांगतायत SOUT फायर डिलिव्हरी लीगल बॉल झेल बाद होईल फलंदाज आणि पहिला धक्का लागेल आदर्श पडलेगाव संघाला. फलंदाज बाद.
षटक क्रमांक आपण पाहतो या दोनचा खेळ आणि या दोन षटकाच्या प्रगती पथावरती आपण पाहतो. पहिल्या डाबाला खिंडार पाडण्यात आलेली आहे. खरं तर दक्ष मात्र त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण ऑलरेडी पाहिलेले आमचे स्कोरर रोहित बोराडे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले तर अत्यंत चांगला लेखाजोखा आहे, चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. खरं तर गुणलेखक हा समालोचकाच्या पाठीचा कणा असतो आणि त्यांनी दिलेली इतंभूत माहिती आम्ही आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आणि लाडक्या रसिकांपर्यंत पोहोचवत असतो. धावसंख्या धाबलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 10 धावा. भावेश चा पुढचा बॉल न्यू बॅटर प्रथम मात्रे लेफ्ट हँडेड बॅट्समन. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. ओ पहिला बॉल प्रथम मात्रे जसा मैदानावरती आला आणि तसा बॉलला फेकून दिलाय, त्याने दाखवलंय आसमान. बॉल चाललाय सीमा पार, खणखणीत षटकार. खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकामध्ये 16 धावा. एकंदरीत 60 धावसंख्येचं लक्ष म्हणजे आता विजयासाठी 18 बॉल आणि 44 धावांचं इक्वेशन आहे. 18 बॉल 44 धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागणार आहेत. टीम आदर्श पडले या टीमला आपण पाहतोय. दोन्ही संघ बातबर आहेत. शेवटपर्यंत या मॅच मध्ये तुम्हाला घमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. जसा सामना या अगोदर ढवळेपाडा वर्सेस नेवाळीपाडा या दोन टीम मध्ये झाला, तसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? कारण जे न्यूट्रल प्रेक्षक असतात त्यांना मात्र प्रत्येकाला आवड असते सामना शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत रंगला की प्रेक्षकांना देखील क्रिकेटचा आनंद आणि या ठिकाणी आपण पाहतो क्रिकेटची मजा काही वेगळीच असते. 18 बॉल 44 धावांची गरज. मयूर ठाकूर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज आहे. गोलंदाज कुशल गुराव. हो पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. लेग बाईस एक धाव मिळेल आणि अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे जाईल. 44 धावांची गरज आहे. मयूर ठाकूर वरती भरपूर साऱ्या आशा अपेक्षा आहेत, परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज जसा मैदानाच्या आतमध्ये आला प्रथम मात्रे त्याच्या बॅटमधून एक चेंडू फेस त्याने केलेला आहे. 6 धावांवरती तो नाबाद करतोय. क्षमता आहे म्हटलं जाताना जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता संपते ना तिथे लोकांना आपण आपली क्षमता दाखवायची असते. हे क्रिकेटमध्ये करावं लागणार आहे. आणि आता आपण पाहतोय बॅटर सध्या तरी स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा प्रथम मात्रे कुशल गुराव. हो यावेळेस विस्टामिंग स्वतः गोलंदाज आपण पाहिलं तर पाहत बसलेत. असं वाटत होतं की हा साधा सोपा जाईल, या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून टिपला जाईल, परंतु निराश केलंय. कुशल गुरवला माहिती आहे अगदी आपण पाहतो या विकेटची किंमत किती, परंतु 2 धावा इथे जरूर मिळतील. असं वाटलं होतं की आता हा साधा सोपा जाईल. अनुमान लावण्याचा प्रयत्न करतात, अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते रोहित, परंतु अगदी आपण पाहतो त्याच्या दूर थोडासा चेंडू जमिनीवरती वॅकंट एरियामध्ये हा लँड झाला आणि या ठिकाणी धावा मिळाल्या 2. अप्रतिम अप्रतिम खेळ दर्जेदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. या तीळ मात्र शंका नाहीये. मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक TVS स्पोर्ट्स बाईक सेल्फ स्टार्ट. ओ या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला डीप मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल धावाले. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा प्रथमला स्ट्राईक हवी आहे आणि या 2 धावा. हो क्या जबरदस्त आपण पाहिलं तर त्या बात आहे. खरं तर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले गेले. असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू जर यष्टांवरती आदळला असताना तर कुठेतरी क्लोज डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला असता. बादची सिच्युएशन आपण पाहतोय सध्या तरी पुन्हा एकदा थोडी बदललेली पाहायला मिळते. धावा येत आहेत पडले संघासाठी आणि आता स्ट्राईक एंडला प्रथम कुशल गुरव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतो उंची जास्त आहे, लांबी कमी. फलंदाज ठिकाणी होईल बाद, झेल 5च्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक
दुसरा लागेल टीम आदर्श 11 क्रिकेट संघ पडलेगाव संघाला. फलंदाज बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरं तर आपण पाहिलं तर धाबा येत आहेत, धाबा रोखल्या जात आहेत. एका बाजूला गोलंदाज त्याचं वर्चस्व प्रस्थापित करतो, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील या मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. संघाची धावत संख्या डबल मध्ये 21 आणि आता विजयासाठी गरज असणार आहे ती तब्बल 39 धावांची आहे. उर्वरित 14 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. हे इक्वेशन शिल्लक आहे. देव बाटार मैदानामध्ये दाखल झाला. मीत ओ यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. हॅमट करण्याचा प्रयत्न आहे. ड्राईव्ह करतात, एक सिंगल मिळेल. अभि देवगरे चेंडूला कलेक्ट करतात, तोपर्यंत एक सिंगल. संघाची धावत संख्या 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. शांत क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर आदर्श पडले गाव या संघाचं पाहायला मिळालं. 59 धावा पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या आणि 60 धावांचं एक मोठं लक्ष सध्या उभं करण्यात आलं ते कडाव संघाच्या वतीने प्रतिस्पर्धी टीम वरती. ऑन साइडला मयूर ठाकूर चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलेला आहे, परंतु पाहावं लागणार आहे. हा देखील भरपूर उंच गेलेला चेंडू पाहिला आणि ते चांगला अनुमान त्याने लावलेला अंदाज घेत असताना झेल टिपलाय. अजून एक धक्का लागेल टीम पडले गाव संघाला. फलंदाज बाद. सहा धावा मिळतील, परंतु चेंडू जास्त वेळ हवेत गेल्यानंतर उंची जास्त होते, परंतु लांबी कमी पाहायला मिळते. आणि या बॅच मध्ये आपण पाहतो एकंदरीत दक्ष बात्रे त्यानंतर प्रथम बाद झाल्यानंतर आता मयूर ठाकूर देखील त्याच पद्धतीने बाद झालेला आहे. खरं तर पूर्णपणे आता संघ बॅकफुट वरती आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगतीपथावरती आहे, चौथं प्रगतीपथावरती माफ करा. आणि आता विक्रांत आलेले बॉलिंग मार्क वरती. 12 निसर्ग ढाबा यांच्या एंड कडून षटक आहे. ओ टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल मिळेल. इक्का दुक्के से अभी कुछ होने वाला नहीं है. सिंगल डबल ने आता काही होणार नाही आहे. प्रतिस्पर्धी टीमला काही फरक पडणार नाही आहे. षटकार आला होता प्रथम मात्रेच्या बाट मधून, तेव्हा असं वाटलं होतं की या मॅच मध्ये कुठेतरी शिरकाव करेल टीम आदर्श पडले गाव संघ. ओर द विकेट. ओ खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न करतात. देबाळी पाडा संघाला विनंती राहील की आपण सुद्धा रेडी राहायचे. लगेच दुसऱ्या फेरीतील हा सामना या ठिकाणी होणार आहे. एक धाव या ठिकाणी आपण पाहतो. हळूवार पद्धतीने का होईना, परंतु कासबाच्या गतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करते टीम पडली गाव. बॅटची लिडिंग एज, टॉप एज, फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानामध्ये आपण पाहिलं तर एका पाठोपाठ फलंदाज बाद होतात. आता कोणत्या प्रकारची या मॅच मध्ये रंगत आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळत नाहीये.
हो शॉट ऑफ गुड लेंथ पडल्यानंतर अत्यंत सुंदर चेंडू सरळ कल्पेश साळुंके यांच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. 4 फलंदाज पास झालेले आहेत अशा अपेक्षा प्रत्येक खेळाडूकडून होती टीम पडलेगाव संघाला. ओ या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल मिळेल. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती शिवशक्ती कडाव संघाला बदलापूर नगरीमध्ये आल्यानंतर आपण पाहतो दर्जेदार खेळ त्यांचा सातत्याने होत असो. काल आपण नेरळ बेल्ट मध्ये त्यांना पाहिलं त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्यांचा राहिलेला आहे. आणि आता विक्रांत वरती केलं आक्रमण बॉल सीमा पार जाईल. लॉंग ऑन लावलेला खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय. यूज इट षटकार. आता 29 धावांची गरज या मॅच मध्ये. 31 धावा झालेल्या आहेत लक्षात घ्या. 31 टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात टेनिस क्रिकेट .in आणि आमचे मॅन्युअली स्कोरर सुद्धा या ठिकाणी माहिती देतात. 6 बॉल 29 धावांची गरज आहे. थोडंसं करेक्शन आम्ही जरूर या मॅच मध्ये करू. आणि 29 धावांचा इक्वेशन शिल्लक राहिलेले अंतिम षटकासाठी गोलंदाज दर्शन. अंतिम षटक 29 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल्स. पहिला बॉल भन्नाट बेग संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. हलकीशी कडा घेतली होती परंतु चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर समोर फॉलोड थ्रू मध्ये थोडस घरंगळत राहिला. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळतीये. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा 32. 60 धावत संख्येचं लक्ष्य. मॅच हळूहळू आपण पाहिली तर थोडीशी डोई जड झाली आहे. ते आदर्श 11 पडलेगाव या संघासाठी. हो या ठिकाणी ऑनसाइडला मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो विक्रांत चेंडूला गॅदर करतायत. फेक होईल तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. जणू काही हा सामना या ठिकाणी सोडला असावा पडलेगाव संघाने कारण मोठे फटक्याची नितांत गरज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 36 धावा होताना आम्ही पाहिलेले परंतु आता 29 धावांचं इक्वेशन असताना सिंगलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ओ या दरम्यान अंपायर सिग्नल वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. एक्स्ट्रा आणि अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. सुरुवातीला 2 सिंगल त्यानंतर एक अतिरिक्त धाव म्हणजे विजयासाठी 4 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. 4 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकू शकणार नाहीये परंतु एकाच वेळेला हा चमत्कार झाला या मॅच मध्ये तर पुन्हा एकदा आदर्श पडलेगाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. हो चांगला स्ट्रोक गरज आहे या फटक्याची. बॉल जाईल सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार खणखणीत षटकार. ओ यावेळी आपण पाहतोय डीप मध्ये बॉल चाललाय तोपर्यंत लॉंग लेगच्या दिशेने एक सिंगल धाव मिळेल. लक्षात असू द्या यानंतरचा सामना दिवाळीपाडा आणि चालू सामन्यातील विजेता संघ या दोन संघांदरम्यान मॅच होणार आहे आणि त्यानंतर RCC राया हनुमान जोबेली. लक्षात असू द्या दिलेल्या वेळेनुसार प्रत्येकाने या ठिकाणी उपस्थित राहायचे अन्यथा
आयोजकांच्या वतीनं जी कारवाई करण्यात येईल ती मात्र बेधडक असणार आहे. लक्षात असू द्या. जर सर्व खेळाडू आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल तर लवकरात लवकर प्रत्येकाने आपले रिपोर्टिंग करणं फार गरजेचं आहे. शेवटचं षटक आणि या षटकातील काही चेंडूंचा खेळ जो बॅलन्स आहे. शेवट या ठिकाणी राहील पडलेगाव संघाच्या नावावरती मिळतील धावा 4, परंतु हा सामना त्या संघाला गमवावा लागेल आणि या मॅच मध्ये माऊ 11 शिवशक्ती कडाव संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. आदर्श पडले. ज्याने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 18 धावांचा